नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये किंजू आणि आई ब्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की किंजू झालेली आहे 10 महिन्यांची. तर तिचा आज आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे 10 मंथ्सचा. तर सगळी तयारी वगैरे आम्ही केलेली आहे, म्हणजे बाहेरनं सामान जे आणायचं होतं ते आणलं आहे. आणि केक कोण आणणार आहे मम्मी? केक तिची दीदी आणणार आहे, मोठी दीदी. ती आता यायला लागली ना कामावरून, मग तिला सांगितलं येताना केक घेऊन ये. आणि किंजू पण झोपली आता. हो. आणि तिची तब्येत पण बरी नाही, सर्दी झाली ना तिला, आणि तिला डॉक्टरकडे घेऊन पण जायचं आहे आम्हाला. आता फटाफट जेवण बनवते मी. आणि जेवणाचा बेत आहे पुरी आणि छोले आहे ना, श्रीखंड आणि खारं वांग. जे जे सामान आम्ही आणले ते तुम्हाला आता आम्ही पटकन दाखवतो आणि नंतर मग मम्मी कुकिंग करायला घेणार. लगेच जेवण बनवायला घेते. नंतर किंजूला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे ना, आणि बर्थडे पण सेलिब्रेट करायचा आहे. तर चला दाखवतो काय काय आणले. तर हे बघा, आंबे आणले. आंबे तर झालेच पाहिजे, पण आंबे आणलेले आहेत. हा छोटासा तांबे आणलाय मी किंजूला पाणी पिण्यासाठी. छान आहे ना, खूपच भारी, खूपच क्यूट आहे किंजू सारखाच. किंजूसाठी. आणि हा छोटासा चमचा आणलाय छोटासा. आणि खोबरं आणि ही छोले काबुली छोले. आता हे जे भाजी बनवायची आहे. आणि श्रीखंड मी छोटासा डबा आणलाय कारण की कोण खात नाही, मी एकटीच खाणार आहे फक्त. आणि दीदी पण एवढं खात नाही. आणि नंतर काय आणलंय? आणि काय खोबरं, कोथिंबीर आणि गजरा. मेन गजरा. मम्मीला गजरा लावायचा आहे. गजरे लय आवडतात मला ना, गजरे खूप आवडतात लावायला. हो ना. आणि बघा इथे किंजू झोपली, तिला बरं नाहीये, ताप आहे थोडासा तिला. तिथं काय मोगऱ्याचा गजरा भेटला नाही ना, मला खूप गजरे आवडतात लावायला. आणि मी कोणतंही फंक्शन असू, गजरा मला पाहिजेच. हो ना, सगळ्यांना खूपच आवडतं. हो, तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि बाकीचं दूध वगैरे सगळं इसेन्शियल आणलेलं आहे. तर आता कुकिंग जेव्हा करेल ना मम्मी, तेव्हा मी दाखवेल तुम्हाला. चला आता जेवणच बनवायचं आहे, दाखवच आता. आपले छोले बनवून तयार आहेत. आणि अमृतसरी छोले बनवलेत आम्ही. किती छान वाटतात मम्मी. कलर आलाय, पटकन जेवूया फक्त आता. जेवूया सर. याच्यावरती आपण आता थोडी कोथिंबीर टाकूया. येस, कोथिंबीर तो बनती है भाई, जबरदस्त कोथिंबीर टाकायची, खूप सारी कोथिंबीर टाकायची. थोडंसं आपण आता ह्याला असा हलवून घेऊया. वाव, काय मस्त फुगतात पुऱ्या. छान फुगल्यात ना पुऱ्या. एक नंबर झालेत. काढू काय? बघा गाईस, काय पुऱ्या बनतात मस्त. पहिली जरा फ्लॉप झाली, पण सेकंड बेस्ट आहे. आता ही बघूया. ही पण चांगलीच बनणार. थोडी टेक्निक लावायला लागते. असं तेल वरनं टाकायचं गाईस, मग आपल्या पुऱ्या अशा फुगतात मस्त. फुलतात छान. मग कसलं पण पीठ असू द्या, कसं पण असू द्या. तुम्ही बाहेर स्टोअरमध्ये बघितलं असेल छोलेपुरीवाल्यांना, की ते कसे असं वर्ण तेल टाकत राहतात. आणि मग त्यांचा ना भटुरा असा फुगतो मस्त. भटुरा बनवतात ना, ते असं तेल टाकतात ना वरनं, कसा भटुरा फुगतो ना छान. बघा काय मस्त पुऱ्या बनतात मम्मी. चला आता आपण केक कापूया. चला किंजू, केक कापायचा आता. बर्थडे कोणाचा आहे? केक कापणार तू? या आपण केक कापायचा. चला मस्त केक कोण कापणार? हा चला, असं कर. मेणबत्ती फुक, पकडायला लागेल, भाजल. हा चल, मीच फुकते. चल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर किंजल बर्थडे टू यू. अरे कापायच्या आधीच खाल्ला. हॅपी बर्थडे किंजल.
कच्चा आहे केक? कसा आहे ग बबू केक? छान आहे ना. आम्ही छोटी पेस्ट्रीच आणली या, कारण की मोठा केक आणला ना वेस्ट जातो ना. आणि फूड वेस्ट करायचं नाही. किंजूच्या दीदीला. आता किंजूची मोठी दीदी झोपली आणि आता किंजूच्या मम्मीला आणि आता किंजूला. आणि किंजूच्या बर्थडे साठी जे जेवण मस्त केलंय ते चला आता आपण जेवूया. किंजूला केक खूप आवडतं म्हणून ती खात खात नाचते. खात खूप आवडतं ना बाबाला केक. बघू चेहरा दाखवा. क्यूटी पाय. अजून तर बघू मम्मी, अजून तर बघू कशी नाचते. बस झाला ग. थोडासा चालला. जास्त पण थोडंसं खाल्लाय तिने, लय भरपूर चाललाय. नको बस झाला का. ये ढिंकी चिका 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 ढिंकी चिका. किंजू बाय करून दाखव सगळ्यांना. सगळ्यांना बाय कर पिल्लू. बाय कर सर्वांना. असं बाय करायचं. बाय नाही आता ती बाय करा. बाय करा. बाय. किंजू आमची 10 महिन्याची आहे पण सगळं बोलते. येस. पप्पा बोलते, दीदी बोलते, मम्मा बोलते. दीदी बोल ग. दीदी. आता ती खाण्याच्या मूड मध्ये नाही बोलणार. चला बाय बाय. ओ केक म्हणला का हात सगळं खराब करेल नंतर आपण धुया लागणार. हे बघा आपलं छोले आणि पुरी तयार आहे. तर जेव्हा आम्ही केक कापल्याच्या नंतर किंजू खूपच रडत होती आणि तिला ताप पण आलेला. आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यामध्ये पण खूपच गर्दी होती. मग तिकडे खूप टाईम लागला. तर मग घरी आलो, किंजूला औषध पाजलं आणि किती वाजले मी तुम्हाला सांगते. 1 वाजले आणि आता आम्ही जेवणार आहे, मम्मी आणि मी. तर रात्रीचा 1 वाजलाय. मस्तपैकी छोले आणि पुरी आम्ही मस्तपैकी खाणार आहे. तर जेवण आता मम्मी ताटामध्ये वाढते आता मी. इथे श्रीखंड ठेवायला येईल. टोमॅटो, काकडी, सलाड तर असलंच पाहिजे. आणि आपलं श्रीखंड. हे श्रीखंड आहे मँगो श्रीखंड फ्लेवरचं. छोले. आपला अमृतसरी छोले. वा काय वास येतो मस्त. येस नाईस. आणि आपला खारं वांग. मम्मीला आवडतं खारं वांग. येस. खारं वांग्यामध्ये बटाटा तर पाहिजेच. बटाटा नाही तर खारं वांग काय मज्जाच येणार नाही मग. पुरी ठेव. पुरी 1 पुरी, 2 पुरी, 3 पुरी, 4 पुरीज. मस्त मस्त जेवण दिसतंय. काय चोमेश्वरी थाली. छान आहे ना जेवण. आता म्हटलं जेवायला बसावं तोपर्यंत किंजू उठली. किंजूना जेवण पण करू देत नाही. उठलीच लगेच ती. तर आता आम्ही मस्तपैकी जेवतो. मी खावा कशी झाली बघूया आपण ना. बघा किंजूला घेऊनच जेवते छोले. काय करणार ना. एकदम जबरदस्त झाले छोले. भारी झाले. खूप छान. खारं वांग. खारं वांगाचं एकदम भारी. छान एकदम. तर आता आम्ही ब्लॉगचा एंडिंग करतोय. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही. बाय.